नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा करिअर अकॅडमी देऊळगाव आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण घड्याळावर प्रश्न पाहणार आहोत। तर घड्याळ हे प्रकरण आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे। यावर पोलीस भरतीला आणि आणखी कोणत्याही एक्झामला एक एक प्रश्न तरी असतोच। ओके, तर घड्याळावर कसा प्रश्न विचारण्यात येतो? तो पहिला प्रकार आहे की अंशात्मक कोन। घड्याळाचा तास काटा असतो आणि मिनिट काटा असतो। यावर काय असतो, तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो की त्या दोन काट्यामध्ये एकूण किती अंतर आहे, किंवा किती अंशाचा कोन तयार होईल। ओके, तर सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायचं आहे की जेव्हा आपल्याला अंशात्मक कोन काढायचा असतो दोन काट्यामधील, तेव्हा काय करायचं असतं, तर तास घ्यायचा असतो। तास गुणेला काय करायचं असतं, आपल्याला 30 घ्यायचं असतं आणि मिनिट घ्यायचा असतो पुन्हा एकदा। ओके, काय घ्यायचा, मिनिट घ्यायचा, त्याला गुणेला 11/2 करायचं आणि दोघातला पण काय काढायचं, आपल्याला इथं फरक काढून पाहायचंय। ओके, आता हा जो फरक आहे तो फरक जर एकूण 180 आहे, 180 पेक्षा जर लहान आला, 180 पेक्षा हा फरक काय आला, लहान आला, तर आपल्याला काय करायचंय, तेच उत्तर पकडायचं आहे किंवा तेच उत्तर आपल्याला क्लिक करायचं आहे। ओके, जर हा फरक जो आहे तो 180 पेक्षा मोठा आला, हा फरक जो आहे तो 180 पेक्षा काय आला, मोठा आला, तर आपल्याला काय करायचं आहे की हा जो फरक येणार आहे, हा जो फरक राहणार आहे 180 पेक्षा मोठा, तो 360 म्हणून काय करायचा आहे, आपल्याला वजा करायचा आहे। ओके, तर मित्रांनो, यावर आपण काय करू, एक प्रश्न पाहू। ओके, तर जेव्हा प्रश्न राहील की तुमची जी घड्याळ आहे त्या घड्याळामध्ये 10:14 झाली असेल, काय असेल, 10:14 झाली असेल। ओके, तेव्हा काय करायचं आहे, या घड्याळामध्ये एकूण किती अंशाचा कोन तयार होईल, तास काटा आणि मिनिट काटा या दोन काट्यामध्ये। ओके, तर इथं तास आहे म्हणून तास किती झाले, 10 तास झाले। किती तास झाले, 10 तास, म्हणून याला गुणिले 30 ठेवा, मायनस मिनिट किती दिलेले आहेत, 14 मिनिट झालेले आहे। ओके, भागेला 11/2। ओके, मग पुढे काय करायचं, या 30 गुणेला 10 करून टाका, एकूण झाले 300, मायनस 2 ने इथं 11ला भागता जातच नाहीये, पण इथं 14 जातो, म्हणून बे 1 बे, बे 7 14, 11 7 77, या दोघातला आपल्याला काय काढायचं आहे, इथं फरक काढायचा आहे। ओके, तर या दोघातला फरक एकूण किती होईल, तर इथं 10, एक हातचा इथून इथं घेतला, झाले 10, इथं राहिले 9, पुन्हा इथे 10, 10तून 7 गेले, 3 राहिले, 9तून 2 गेले, 9तून 7 गेले, 2 राहिले आणि 2 223 अंशाचा हा झाला आपला कोन। परंतु आपल्याला नियमात काय सांगितलं होतं, जर 180 अंशापेक्षा जर आपला कोन जो आहे तो शिल्लक आला किंवा जास्त आला, मोठा आला, तर आपल्याला काय करायचं आहे, तो जो कोन आहे तो 360 मधून काय करायचा आहे, आपल्याला वजा करायचा आहे। ओके, तर आपण हा कोन इथं वजा करून पाहू। ओके, तर पुन्हा 360 मधून वजा करताना इथून एक हातचा घ्या, इथे राहिले 5, 10तून 3 गेले, 7 राहिले, 5तून 2 गेले, 3 राहिले आणि 3तून 2 गेला, 1 राहिला, तर हा पूर्ण कोन राहील 137 अंशाचा। ओके, तर मित्रांनो, या प्रश्नानंतर आपण काय करूयात, 180च्या आत उत्तर येईल असं एखादं गणित पाहूया। ओके, तर आपला प्रश्न, समोरचा प्रश्न असा आहे की घड्याळामध्ये 7 वाजून काय झालेत, 22 मिनिटं झालेली आहे। घड्याळामध्ये काय झालेत, 7 वाजून 22 मिनिटं झालेली आहे। ओके, तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की इथे काय करायचं आहे की 7 तास घ्यायचं आहे, काय करायचं आहे, 7 तास घ्यायचंय, गुणेला 30 मिनिटं घ्यायचे। ओके, पुढे काय करायचं आहे, हा फरक काढण्यासाठी तर वजा करायचं, मिनिट घ्यायचे, एकूण 22 मिनिटं, गुणेला 11/2। ओके, तर पुन्हा 2 न भाग देऊन टाकूया, बे 1 बे, बे 1 बे, बे 1 बे, इथं 11 11 121।
ओके, आता 30 गुणेला 7, 7 0 0 7 त्रिक 21. आता इथं 210 झालेत. किती झालेत? 210 मधून 121 आपल्याला काढून टाकायचे आहे. तर इथं काय करायचे आहे आपल्याला? वजाबाकी. ओके, तर पुन्हा शून्यामधून 1 जात नाही म्हणून इथून हातचा घेतला, इथं राहिला 0, इथं झाले 10. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला की या 10 मधून 1 काढला, उरले किती? 9. बरोबर. पुन्हा शून्यामधून 2 जाईल का? नाही जाणार, म्हणून पुन्हा इथे एक हातचा घेतला, उरले किती? इथं राहिला बाकी 1. 10 मधून गेले 2, उरले किती? 8. ओके, आता 1 मधून 1 गेला, उरला 0, म्हणून आपले एकूण उत्तर किती राहील इथं? 89°. ओके, हा. तर मित्रांनो, आपण यावर 2 प्रकारचे गणित पाहिले की तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होतोय. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे की कोणताही वेळ जो राहील तो वेळ आपल्याला द्यायचा आहे तासामध्ये. ओके, आणि त्याचं रूपांतर करायचं आहे आपल्याला तास, मिनिट आणि सेकंदामध्ये. ओके, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, तास हा वेळ दिलेला राहील तासात, वेळ कशात दिलेला राहील? तासामध्ये दिलेला राहील. आपल्याला काय करायचंय? तास, मिनिट आणि सेकंद यामध्ये रूपांतर करायचं आहे. ओके, तर सर्वप्रथम समजून घ्यायचं आहे आपल्याला जर तासामध्ये रूपांतर करायचं असेल तर मिनिटाला गुणायचंय कितीनं? 6ने. मिनिटाला किती गुणायचंय? 6ने. आणि सेकंदाला गुणायचंय 36ने. ओके, तर प्रश्न असा आहे की आपल्याकडे वेळ दिलाय 4.32 तास. काय दिलाय? 4.32 तास हा वेळ दिलाय. ओके, तर 4.32 तासाचे आपल्याला काय करायचे आहे? तास, मिनिट आणि सेकंदामध्ये रूपांतर करायचे आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करून घ्यायचं आहे? इथं मिनिट किती दिलंय आणि तास किती दिलंय आणि सेकंद किती दिले समजून घ्यायचं. तर जो पहिला अंक राहील आपला तो घ्यायचा आपल्याला तासामध्ये, दुसरा अंक राहील आपल्याला तो घ्यायचा मिनिटामध्ये आणि तिसरा अंक राहील आपला तो घ्यायचा आहे आपल्याला सेकंदामध्ये. तर इथे तास जो आहे तोच राहणार आहे, त्याला कशाने गुणायची काही गरज नाही, म्हणून आपण दुसरा अंक घेतला इथं 3 आणि इथे घेतले 2. ओके, तर 6 18 मिनिटं. ओके, इकडे 36 दुने 72 सेकंद. ओके, हे काय झाले? मिनिट. हे काय झाले? सेकंद झालेत. आता इथं सेकंद आहे पण 72 सेकंद दिलेत. सेकंद 72 असणार आहे का? नाही. 60 सेकंदाला 1 मिनिट होतो. काय होतो? 60 सेकंदाला काय असतो? 1 मिनिट असतो. म्हणून यातले 60 सेकंद आपण काय करायचे आहे? कमी करून घेतले, उरले 12 सेकंद आपल्याकडे. किती उरले? 12 सेकंद. म्हणजे 60 सेकंद कमी केले म्हणजे किती मिनिट कमी केला? 1 मिनिट कमी केला आपण यामध्ये, म्हणून हा मिनिट कुठे घेतला? इकडे. तर आपल्याकडे किती मिनिटं झाले? 19 मिनिट झाले. तर आपण हे जे गणित आहे, हा जो तासात लिहिलेला जो गणित आहे, आपल्याला काय करायचंय? तास, मिनिट आणि सेकंदामध्ये लिहायचंय. तास आपल्याकडे आहे 4. ओके, मिनिट आपल्याकडे झाले 19. ओके, आणि आपल्याकडे सेकंद आहे 12 सेकंद. ओके, तर मित्रांनो या प्रकारे आपण पाहिलं की काय करायचं आहे. मिनिट जर असेल तेव्हा आपल्याला गुणायचंय तिथे 6ने आणि सेकंदाला गुणायचंय 36ने. तेव्हा आपलं रूपांतर कशामध्ये होऊन जाईल? तास, मिनिट आणि सेकंदामध्ये. आपण याला दुसऱ्या प्रकारेही करू शकतो. ओके, दुसरा प्रकारही इथे घेऊ शकतो आपण. काय करायचं आहे? इथं आपल्याकडे 4 तास तर आहे ऑलरेडी. 4 तास समजून घ्यायचं आहे. आपल्याकडे समजा 0.32 काय आहे? आपल्याकडे तास आहे. काय आहे? 0.32 आपल्याकडे तास राहिलाय. तर या तासाला कितीने गुणायचं आहे आपल्याला? सुरुवातीला 60ने गुणायचं आहे. ओके, 60ने गुणले 0शी 0 ठेवा, साइन 2 12 टाका, हातचा आला 1, साइन 3 18 1 19. 2 संख्या सोडून पॉइंट द्या. आपल्याकडे झालेत 19 मिनिटं. आहे 19 मिनिट आपल्याकडे दिलेले. ओके, तेच 19 मिनिट आपल्याकडे आले म्हणून आपण काय केलं की 19 मिनिट साईडला ठेवून दिले. ओके, आता उरलं आपल्याकडे काय? 0.32
20. पुन्हा याला किती गुणायचं आपल्याला, हे 19 कडे घेऊन टाकले म्हणून ते कट केले, पुन्हा 60 ने गुणायचं. ओके, 0 0 2 0 2 0 आपण लिहून घेतले. ओके, आता साइन दोन्ही किती घ्यायचं आपल्याला 12 आणि किती संख्या सोडून पॉईंट आहे तर 2 संख्या सोडून पॉईंट आहे दिले. तर आपल्याकडे किती सेकंद आले आता 12 सेकंद आले. किती सेकंद आले 12. तर आपल्याकडे तास किती आहे 4. 4 तास 19 मिनिट 12 सेकंद. ओके, मिनिट सॉरी तास मिनिट आणि सेकंद. तर दोनही पद्धतीने मित्रांनो आपलं उत्तर येणार आहे. आपल्याला समजलं असेल अशी आशा करतो. तर मित्रांनो हा प्रश्न आपल्याला समजला असेल आणि मी इथे तुम्हाला सांगितलंय की आपण काय केलं 4 तास 4.32 तास दिलंय बरोबर आहे आणि त्याचं उत्तर आपण काढलं काय की बुवा तास मिनिट आणि सेकंद मध्ये. तर आता यानंतरचा जो प्रश्न राहणार आहे तो आपल्याला कसा राहणार आहे की तास दिलेले असेल मिनिट दिलेले असेल आणि सेकंद दिलेले असेल आपल्याला त्याचं रूपांतर करायचंय मित्रांनो पॉइंट तासमध्ये. कशामध्ये तासामध्ये रूपांतर करायचंय. ओके, म्हणजे असं पॉइंट. आणि यामध्ये घड्याळ जो महत्वाचा आपला प्रश्न आहे घड्याळावर की हे म्हणजे घड्याळ. ओके, यास आलं म्हणजे घड्याळ. ओके, 2 टिंब जिथं दिलं तिथं घड्याळाचा टाइम. ओके, आणि असा पॉइंट दिला तो गणिताचा टाइम असतो. ओके, तर यामध्ये हा झाला तास, हे झाले मिनिट. यासनं मिनिट आणि सेकंद दाखविता येतात आणि पॉइंटनं आपल्याला तास दाखविता येतो. मित्रांनो हे लक्षात ठेवायचंय. तर यानंतरचा जो प्रश्न राहील आपला तो आपल्याला काय करायचा आहे की आपल्याला तास मिनिट आणि सेकंद दिलेले असेल आपल्याला त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे तासामध्ये करायचं आहे. ओके, तर समोरील प्रश्न आहे आपला की आपल्याकडे प्रश्न आहे 8 तास 25 मिनिटे 12 सेकंद. 8 तास 25 मिनिटे 12 सेकंद याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे तासामध्ये करायचं आहे. तर सेम आहे मित्रांनो आपण पहिले काय केलं होतं की इथं 6 ने काय केलं होता गुणाकार केला होता. काय केला होता इथं आपण 6 ने गुणाकार केला होता. इथे 36 ने आपण गुणाकार केला होता. तर मित्रांनो आपल्याला इथे आपण गुणाकार केला होता. आता आपल्याला इथं काय करायचं आहे उलट उत्तर विचारलंय म्हणून उलटच करायचं आहे. गुणाकारचं उलट भागाकार करायचा आहे. इथं सुरुवातीला 6 ने काय करायचंय भाग द्यायचा आहे. 6 1 6 साइन चौक 24. 6 1 6 साइन चौक 24. आपल्याकडे तास आहे 8 आणि पॉइंट द्यायचा साइन चौक 24. ओके, 4 इथं लिहून घ्यायचं. ओके, उरले किती 1. साइन चौक 24 उरला किती हा 1. ओके, हा 1 काय आहे मिनिट आहे तो सेकंदाकडे आपल्याला काय करायचा आहे ट्रान्सफर करायचा आहे. म्हणून हा सेकंदाकडे ट्रान्सफर झाला तर हा काय होणार 60 सेकंद. एका मिनिटाचे 60 सेकंद होणार. 60 आणि हे 12 एकूण किती झाले 72 सेकंद. काय झालं इथं 72 सेकंद मध्ये ते आले. तर त्या 72 ला काय करायचं आपल्याला 36 ने इथे भाग द्यायचा आहे. पहिले काय केलं आपण इथं गुणाकार केला. आता हा 72 सेकंदाच्या भागात आला म्हणजे आपण म्हणताना 72 सेकंद म्हटलं त्याला कितीने भागायचंय आपल्याला 36 ने. पहिले गुणले आता 36 ने त्याच्या उलट भागायचंय. 36 2 72. ओके, तर आपल्याकडे पुन्हा सेकंदाच्या भागात किती आले 2 आले म्हणून ते 2 आपल्याला इथे ठेवून द्यायचे आहे. तर आता आपल्या तासात रूपांतर झाले याचे 8.42 तास. ओके.